की दोन मराठ्यांच्या भांडणामध्ये हा सगळा बळी थांब ते योग्य वेळेस नाव सांगितलं त्याचा अंत्यविधी इथेच ते करायचं त्यांच्या आईवडिलांचं आणि भावांचं चाललं ते होईपर्यंत मी त्याच्या आपल्या इथे असणारा जिवंत माणसाला महत्त्व असतं पण मेलेल्या माणसाला महत्त्व नाही. तेव्हा MRI आणि CT स्कॅन हे जसं जिवंत माणसाचं मशीन आपण ठेवतो तसं ही जी ॲक्सिडेंटल डेथ आहेत या ॲक्सिडेंटल डेथच्या माणसाला सुद्धा MRI आणि CT स्कॅन हे जर मशीनमधून केलं तर तुमच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट जरी नसेल तरी तुम्हाला असं त्याला इंजुरीज काय काय आहेत आणि त्याचं कॉज ऑफ डेथ हे तुम्हाला असं तिथे इस्टॅब्लिश होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शास्त्राला मी असं ते करणार आहोत की पोस्टमॉर्टमचे नियम जे आहेत त्याच्यामध्ये नुसतं पॅथॉलॉजिकल नाही तर असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ह्याच्यामार्फत सुद्धा त्याचं पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. त्याची आज मला वाटतं सूर्यवंशीचं फॉरेन्सिक झाल्यामुळे त्याचं कॉज ऑफ डेथ तिथे इस्टॅब्लिश झालं म्हणून असं आहे. म्हणून मी मला अशी म्हटलं ना की हा कोऑर्डिनेटेड एफर्ट आहे की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे याच्यामध्ये. आता हा आत्ता इमिजिएटली वरचे अधिकारी काही बोलतील का असं मला वाटत नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे जर अनकोऑर्डिनेटेड असेल तर मी म्हणेन ही फार मोठी गंभीर बाब आहे. माझं म्हणणं असं आहे की इथल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या ह्याच्यामध्ये मीच IG आणि SP म्हणालो होतो की यांचे जे पोस्टमॉर्टम आहे हे अशा मेडिकल कॉलेजमध्ये झालं पाहिजे की ज्यांच्याकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे. आणि औरंगाबादमध्ये फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, अत्यंत चांगलं फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे आणि तिथे मग त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं त्या ठिकाणी ठरलं. कोर्टाला सुद्धा त्या पद्धतीने असं अर्ज काढला पण तो प्रेस करण्याची गरज पडली नाही कारण का ॲडमिनिस्ट्रेशनने ते असं मान्य केलं अशी परिस्थिती. आणि तिथे असं लक्षात आलेलं आहे की मल्टिपल इंजरीज ते जे नेहमी म्हणत असतो की आपल्या इथे पोस्टमॉर्टम म्हटलं की विस्कारा काढून घेतला की लोकांना असं वाटतं नाही आता सगळं बरं होणार. लोकांच्या माहितीसाठी असताना सांगतो की पोस्टमॉर्टम हे दोन पद्धतीचं आहे. एक फॉरेन्सिक डिपार्टमेंट पोस्टमॉर्टम करतं आणि एक पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असताना पोस्टमॉर्टम करतं. पॅथॉलॉजी हे जे पोस्टमॉर्टम करतं ते विस्कारा काढून घेतं आणि लिक्विड ॲनालिसिस करून पॉयझन आहे की नाही अमुक आहे की नाही ही त्याच्यामध्ये असताना सांगतं. परंतु आता जे असणारं सूर्यवंशीचं जे असणारं फॉरेन्सिक डिपार्टमेंटने जे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सूक्ष्म बाबी ह्या आलेल्या आहेत. त्याच्या नर्व्स कशा होत्या, त्याचे मसल्स कसे होते, त्याचे बोन्स कसे होते, त्याला शॉक नर्व्सला किती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ हे आता तिथे इस्टॅब्लिश झालेलं आहे की त्याला मारहाणीमुळे त्याचा कॉज ऑफ डेथ आहे अशी परिस्थिती आहे. आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे, कोणीच काही सांगायला तयार नाही. आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात अशी असणारी परिस्थिती आहे. इथे माझ्या अंदाजानं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता आणि ते इमोशनलच्या ह्याच्यावरती फुले शाहू आंबेडकरी विचारांचं माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना आहेत त्याच्यामध्ये.
तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती, इथे रिॲक्शन आहे अशी अशी एक परिस्थिती. तर हे दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या पद्धतीने तिथे बघतो. पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतो अशी परिस्थिती आहे. सर घटनेनंतर नाही, म्हणून मी त्याच्यामध्ये म्हणालो ना की बेसिकली 5 तासाच्या आतमध्ये कॉमिंग ऑपरेशन जे आहे ही ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अनगायडेड मिसाईल ज्याला आपण म्हणतो तसं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये काही सिस्टम आली आहे का ही, आणि म्हणून मगाशी म्हणालो की मी अधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय माझं मत त्या संदर्भातलं मी मांडणार नाही. त्यांची घरं फोडण्यात आलेली आहेत पोलिसांमार्फत. पोलिसाला कोणाचंही घर फोडण्याचा अधिकार नाही एक. त्याच्यामुळे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फिक्स करण्यात यावी. दुसरं जे आहे, पुतळ्याच्या अवतीभोवती जी लाठीचार्ज झाली ती जस्टिफायबल करता येते, कारण का तुम्हाला मॉब पसरवायचा होता, ते वाढवायचं नव्हतं म्हणून. पण 1 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही जे एकेकाला गाठून जे असताना मारलेला आहे आणि अमानुष मारलेला आहे, हा तो पोलीस आहे की पोलिसाच्या वेशामध्ये दुसरं कोणी आहे याची असताना आम्ही ती चौकशी करावी सांगितलेली आहे. आणि पोलिसाला सामान्य माणसाला, म्हणजे तो दंगलीत नाही आहे किंवा दंगलीचे 1 किलोमीटर बाहेर आहे, त्याला तुम्हाला असणारा मारण्याचा अधिकार नाही किंवा पकडण्याचाही अधिकार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी अशी म्हणालो की इथे कोऑर्डिनेटेड एफर्ट होतं की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट आहे, हा याच्यातला सगळ्यात मोठा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून वकिलांनी असं म्हटलं की ज्यांना मारलेलं आहे, हे केलेलं आहे अमानुषपणे, त्याच्यासुद्धा केसेस तुम्ही असणारा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये दाखल करा.